नमस्कार साहेब. नमस्कार. आपला परिचय. नमस्कार, माझे नाव प्रदीप खाडे, मुक्काम पोस्ट बेडक, तालुका मिरज. मिरज. साहेब काय करता सध्या आपण? सध्या आपण शासकीय सर्व्हिसमध्ये आहे. आणि हा नाद कसा खिलारचा तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात? आम्हाला लहानपणापासून नाद खिलारचा आहेच. बरं. आणि यूट्यूबवर जे विविध चॅनल जे चालतात, खिलार शेतकऱ्याची शान असू दे, खिलार महाराष्ट्राची शान असू दे, किंवा बाकीचे ऑर्डर जे आहेत ते आम्ही फावल्या वेळेत अधूनमधून बघत असतो. बरं बरं. त्यातून आम्हाला थोडं जरा त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाटला. आमचे मित्र कोल्हापूरचे मदन पाटील साहेब, बरं बरं. यांच्यावर आम्ही आज राजसाहेब मळगे व भारत मामा यांच्या आज गोठ्यात भेट दिली. आमची ओळख कोणी करून दिली प्रॉपर खरं? प्रॉपर खरं म्हणजे नाव ऐकून आहे बऱ्याच दिवसापासून, बरं. पण प्रत्यक्ष कॉलिंगचा किंवा भेटण्याचा आज पहिलाच योग आहे. आज ठरवून आलात का तुम्ही? हां, आज वेळ होता, अचानक योगायोग आला. हां. त्यांनी येता का विचारलं. बरं. जाऊया म्हटलं, जाऊन भेटूया. हां. आणि तुमची एक वाघीण नावाची गाई, बरं. खिलार गाई, हां. जी खरंच एक आखीव रेखीव, तिची शिंगाची किंवा बाकीच्या सगळ्याच तोंडाची लांबी, हां. कातन, हां. शेपूट किंवा तिची नजर, पाणीदार डोळे, या सगळ्या गोष्टी भावल्या आणि ती बघायची इच्छा होती. आजपर्यंत चॅनलवर बघत होतो, आज प्रत्यक्ष बघितलं. साहेब आखिरी कोरी हे शब्द किंवा वर्णन कधी कोणापासून कुठून शिकलात? त्या ज्या गोष्टी आहेत त्या शब्दांची हे जे आहे म्हणजे तुमच्या चॅनलवरून आम्हाला ऐकण्यास आलं जास्त करून. बरं. मग ते शब्द किंवा ते वर्णन किंवा तो अभ्यास आणि वास्तव समोर वस्तू बघणं यांचा कुठेतरी ताळमेळ बसलाय का? तंतोतंत आहेत, अजिबात काही त्यात तसुभरही फरक नाही. म्हणजे बाबा मीडियावरती एक वेगळं सांगितलंय आणि मीडियावरती मी जरा वेगळं काहीतरी बडबडलोय आणि इथं आल्यावर वस्तू वेगळीच आहे. नाही नाही, असं काही नाही. जे आपण सांगताय त्याच्यापेक्षाही थोड्या सरसच आहेत गाई. शिंगाची गोलाई म्हणा, शिंगाची लांबी म्हणा, किंवा एक आकर्षक बघितल्यानंतर मन प्रसन्न वाटले. आणि एवढ्या लांबून आलेला प्रवासाचा क्षण हे बघितल्यानंतर एकदम बेस्ट, म्हणजे कमी झाला. बरं. प्रवासाचा थकवा वाटला नाही, आल्यानंतर पोट भरून आलं आनंद. साहेब, खिलार शेतकरी शान परिवाराला जर सगळ्यांनी फॉलो केलं किंवा तरुण वर्गाने म्हणा, गोरगरिबांनी म्हणा, खिलार गाई पालकांनी म्हणा, खरंच त्यांचा मार्ग एक व्यवस्थित लागेल का? हां, त्यांना एक अचूक कमी वेळेत चांगली माहिती मिळेल. जे काय घ्यायचं आहे त्यांनी अभ्यास करून बघून पारख करून घेतलेलं बरं. कारण कसं आहे, बाजारात गेल्यानंतर किंवा आपण कोणत्याही गोष्टी चॉईस करायचं म्हटल्यानंतर एखाद्या चांगल्या गोष्टीवर पैसे आणि वेळ हा लावण्यास